नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि हाडांसंदर्भातील विविध समस्यांवर मात करू शकता हाच आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मेडिकवर हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर श्रीरंग कुलकर्णी आहेत. डॉक्टर नमस्कार. 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 डॉक्टर श्रीरंग कुलकर्णी हे निष्णात आणि अनुभवी ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते, मग आपण त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत. श्रीरंग कुलकर्णी हे PCMC पुणेमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या आघाडीच्या ऑर्थोपेडिक सर्जन्सपैकी एक आहेत. ते त्यांच्या क्लिनिकल कौशल्यासाठी आणि उत्कृष्ट शस्त्रक्रिया कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांना 2018 मध्ये दी प्राईम टाईमनं ग्लोबल हेल्थ केअर समिट नवी दिल्ली इथे बेस्ट ऑर्थोपेडिक सर्जन पुणे पुरस्काराने सन्मानित सुद्धा केलाय. आणि सध्या ते मेडिकवर हॉस्पिटल भोसरी पुणे इथे प्रॅक्टिस करतायत. त्यांचं काम विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये सुद्धा प्रकाशित झालंय. 2005 पासून डॉक्टर प्रॅक्टिस करतायत आणि त्यांच्याशीच आपण आज चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. आज डॉक्टर स्वतः स्टुडिओमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत. आणि प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी मी सांगेन की काही वेळानंतर आमच्या स्क्रीनवर एक नंबर डिस्प्ले होईल, त्यावर तुम्ही तुमच्या काहीही समस्या असतील या संदर्भात किंवा डॉक्टरांना जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. फोन करून त्यांना संपर्क करू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू सुद्धा शकता. तर डॉक्टर, वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न हाच असेल की ट्रॉमा म्हणजे नेमकं काय, कशाला ट्रॉमा म्हणतात? अच्छा, साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ट्रॉमा म्हणजे एक प्रकारची इजा किंवा आघात. आता ज्या वेळेला आपण इजा म्हणतो त्यावेळेला ती एक तर मानसिक पण असते किंवा शारीरिक पण असते. पण आज आपण या इथे शारीरिक किंवा ज्याला आपण फिजिकल इंजुरीज म्हणतो त्या संदर्भात बोलणार आहोत. तर कुठल्याही प्रकारचा आपण पडल्यानंतर जो मार लागतो, मग तो मुकामार असो किंवा कुठल्या हाडाचं फ्रॅक्चर असो किंवा कुठल्या लिगामेंटची इंजुरी असो किंवा मग स्पोर्ट्स रिलेटेड इंजुरीज असो, या सगळ्यांचा समावेश आपण त्याला एक ब्रॉड टर्म म्हणजे ट्रॉमा असं म्हटलं जातं. अच्छा, पॉलिट्रॉमा म्हणजे ते काय? पॉलिट्रॉमा म्हणजे काय ते? पॉलिट्रॉमा म्हणजे त्याचंच पुढचं की ज्या वेळेला एकापेक्षा अधिक अवयवांना इजा झालेली असते. म्हणजे साधारणतः दोन्ही पायाची फ्रॅक्चर्स होणं किंवा एक हात एक पायाचं फ्रॅक्चर होणं किंवा जिथे छातीला मार लागतो, डोक्याला मेंदूला मार लागतो किंवा पोटाला आतल्या आतड्यांना मार लागतो आणि त्यासोबत फ्रॅक्चर्स पण होतात. हे जेव्हा असं मल्टी सिस्टम इन्व्हॉल्वमेंट असतं त्याला आपण पॉलिट्रॉमा असं म्हणतो. अच्छा, तर ट्रॉमा आणि पॉलिट्रॉमा काय असतं यामधला फरक सुद्धा आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मात्र या कॉन्सेप्ट्स काय आहेत, कशाला ट्रॉमा म्हणतात आणि कशाला पॉलिट्रॉमा म्हणतात, हे सर आपल्याला समजावून सांगत होते. तुम्हाला या संदर्भात काहीही जर विचारायचं असेल तर खाली जो लगेच कॉल करा असा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या समस्या विचारू शकता. सर खूप छान मार्गदर्शन करतील. तर सर, ट्रॉमा आणि पॉलिट्रॉमा यामधला मुख्य फरक काय? मुख्य फरक आहे त्याची सिव्हिअरिटी. म्हणजे ज्यावेळेला आपण म्हणतो की नुसता ट्रॉमा झाला आहे किंवा कुठलं तरी एका हाडाचं फ्रॅक्चर झालेलं आहे त्याला आपण सिम्पल ट्रॉमा म्हणतो किंवा एक ते साधं फ्रॅक्चर असतं. आणि ज्यावेळेला पॉलिट्रॉमा असतो, पॉलिट्रॉमा म्हणजे एक प्रकारची सिव्हिअरिटी जिथे एकापेक्षा अनेक अवयवांना मार लागल्यामुळे पेशंटची कंडिशन म्हणा ती फार क्रिटिकल होण्याची शक्यता असते किंवा त्यांना ICU किंवा अतिदक्षता विभागामध्ये त्यांना भरती करण्याची आवश्यकता असते. तर ज्या वेळेला आउटकम पण आपण बघतो त्यावेळेला पॉलिट्रॉमामध्ये आपलं आउटकम थोडंसं गार्डेड असतं की त्यावेळेला तुम्हाला जर प्रॉपर ट्रीटमेंट वगैरे नाही मिळाली तर पेशंट किंवा रुग्ण दगावण्याची पण शक्यता असते. म्हणून पॉलिट्रॉमा म्हणजे हा अतिशय सिव्हिअर प्रकार त्याला गणला जातो. आणि प्लस साधा सिम्पल ट्रॉमा म्हणजे एक सिम्पल फ्रॅक्चर्स की कुठे तुम्ही घरात पडल्यानंतर पण जे फ्रॅक्चर्स होतात किंवा ज्या इंजुरीज होतात त्यांना आपण सिम्पल ट्रॉमा असं म्हणतो. अच्छा, पण डॉक्टर, ॲक्सिडेंट संदर्भात आता गोल्डन आवर ही संकल्पना बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, तर ती सुद्धा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना समजावा. गोल्डन आवर ही संकल्पना म्हणजे आमच्या जर्नल्समधून किंवा सगळे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ही संकल्पना आपण पाहायला जाते. गोल्डन आवर हा कॉन्सेप्ट असतो की ज्या वेळेला ॲक्सिडेंट होतो त्या ॲक्सिडेंट झाल्यानंतरचा क्षण आणि तुम्हाला प्रत्यक्षात मेडिकल ट्रीटमेंट केव्हा सुरू झाली किंवा केव्हा मिळाली तो क्षण, तो फार अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आमच्या इंटरनॅशनल गाईडलाईन्सप्रमाणे हा जो गोल्डन आवर आहे याला आपण 1 तास किंवा साधारणतः 60 मिनटं असं म्हटलं जातं. तर पहिल्या 60 मिनटामध्ये किंवा पहिल्या 1 तासामध्ये जर रुग्णाला जर तातडीने मेडिकल सुविधा किंवा मेडिकल ट्रीटमेंट मिळाली तर त्याचं आउटकम पण व्यवस्थित राहतं किंवा पेशंट वाचण्याची म्हणा किंवा त्याच्यातून बाहेर सुखरूपपणे पडण्याची जी एक प्रोबॅबिलिटी आहे ती पण जास्त वाढते. म्हणून जसं आता ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपण जसं बघितलेलं असेल की बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात की जे ऑन द स्पॉट डेथ होतात किंवा जागीच त्यांचा मृत्यू होतो
त्या बाबतीत आपल्याला फारसं काही करता येत नाही अनफॉर्च्युनेटली. पण नंतर ते झाल्यानंतर त्यांना जर रुग्णालयामध्ये जर आपण 1 तासाच्या आतमध्ये जर हलवलं गेलं, मग हे स्पेशली जे बाकीचे लोक असतील किंवा ॲक्सिडेंट झाल्यानंतरचे जे पॅरामेडिक्स असतात, ॲम्ब्युलन्सवाले असतात, हे यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी जवळच रुग्णालय आहे किंवा हॉस्पिटल आहे, जिथे बेसिक फॅसिलिटीज अवेलेबल असतात, अशा ठिकाणी जर तुम्ही नेलं आणि जे पहिल्या 1 तासामधली जी फर्स्ट एड किंवा जी ट्रीटमेंट दिल्या जाते, त्यांनी बऱ्याचशा लोकांचे प्राण पण वाचू शकतात. आणि नंतर मग हे सगळं झाल्यानंतर एकदा पेशंट स्टेबिलाइज झाल्यानंतर जर तुम्ही त्यांना नंतर दुसरीकडे कुठे शिफ्ट केलं, ज्याला आपण टर्शरी केअर सेंटर हॉस्पिटल्स असं म्हणतो, किंवा जे मोठे हॉस्पिटल्स असतील की त्या ठिकाणी बाकी पुढची ट्रीटमेंट पण करता येते, अशा ठिकाणी पण तुम्हाला ते नंतर शिफ्ट करता येतं. पण पहिला हा जो 1 तास आहे हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो त्याच्यामध्ये डिले न होता आपण तातडीने निर्णय किंवा तातडीने शिफ्ट केल्या गेलं पाहिजे. अगदी अगदी. आणि नाही आपण बोलतो की उपाय आहेत का, तर आहेत, पण योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन घेतलं तर. आणि तेच सर आपल्याला छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टी समजावून सांगतात ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. सर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा येतो की ओपन फ्रॅक्चर सुद्धा असतं, तर ती कॉन्सेप्ट काय आहे ते सुद्धा सांगा तुम्ही. ओपन फ्रॅक्चर्स किंवा पूर्वी त्याला आम्ही कंपाऊंड फ्रॅक्चर्स असं म्हणायचो. याचा अर्थ ज्या वेळेला फ्रॅक्चर होतं, जर त्यासोबत जर आतमध्ये जखम पण झाली असेल किंवा आपल्यावरती स्किनला जखम झालेली असेल जिथून ब्लिडिंग होतं, किंवा इन शॉर्ट जेव्हा फ्रॅक्चर बाहेरच्या ॲटमॉस्फिअरला एक्सपोज झालेलं असतं, म्हणजे आतली हाडं वगैरे जी आहे ती बाहेर उघडी पडली असतात, त्याला आपण ओपन फ्रॅक्चर असं म्हणतो. आता ओपन फ्रॅक्चर्स याचं महत्त्व याच्यासाठी की याची ट्रीटमेंट एकदम वेगळी असते. ओपन फ्रॅक्चर्सला तातडीने अटेंड करणं किंवा त्याच्यावरती तातडीने इलाज करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण जसं ते आतमध्ये जी जखम झालेली असते, हाडं जे बाहेर एक्सपोज झालेली असतात, बाहेरच्या वातावरणाशी, बाहेरच्या जंतूंशी त्यांचा संपर्क येतो आणि मग इन्फेक्शनचे चान्सेस खूप जास्त होतात. म्हणून अशा वेळेला त्याला पण तातडीने ट्रीटमेंट, ज्याला आपण एक ॲज अर्ली ॲज पॉसिबल असं म्हणतो, की अशी ट्रीटमेंट देणं अत्यंत गरजेचं आहे. बाकीचे जे रुटीन फ्रॅक्चर्स असतील किंवा ज्याला आम्ही क्लोज्ड फ्रॅक्चर असं म्हणतो, की जिथे जखम वगैरे नाही आहे, अशा बाबतीत त्याला इमर्जन्सी नाही. जरी फ्रॅक्चर असलं तरी ते तातडीने किंवा त्याच दिवशी ऑपरेट करणं किंवा त्याला ऑपरेशन करणं हे आवश्यक नसतं. म्हणून अशा वेळेला तुमच्याकडे तेवढा 1-2 दिवसाचा वेळ असतो, ज्या दरम्यान तुम्ही तुमचे डिसिजन्स घेऊ शकतात. पण जे ओपन फ्रॅक्चर्स असतात त्या बाबतीत मात्र डिले किंवा त्याला आपण लांबणीवरती टाकू शकत नाही. अच्छा, अगदी. सर आपल्याला बरेच फोन यायला सुरुवात झाली. त्या अगोदर मी सांगेन की जर तुम्हाला कोणत्याही समस्या असतील या संदर्भात आणि डॉक्टरांना काही विचारायचं असेल या संदर्भात, तर तुम्ही जो आपला स्क्रीनवर नंबर दिसतो त्यावर फोन करून लगेच तुमच्या समस्या विचारू शकता. सर सुशांत पाटील यांचा फोन येतोय आपल्याला. सुशांतजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो येतो. बोला सर, बोला. नक्कीच मला श्रीरंग सरांशी बोलायचं आहे. सर, माकड हाड फ्रॅक्चर झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तो त्रास जाणवतो. जिथं अपघात झाल्यानंतर जो माकड हाड फ्रॅक्चर होतो ना, तो त्रास पुन्हा 15-20 वर्षांनी जाणवतो. त्याच्यावर काय उपाययोजना करता मला? आवाज फार कमी येतोय, पुन्हा एकदा बोला. माकड हाडचं फ्रॅक्चर झाल्यानंतर आपण जेव्हा ऑपरेशन करतो त्यानंतर 15-20 वर्षांनी पुन्हा तो त्रास जाणवतो तिथं, तर नेमकं काय उपाययोजना करता येतील? अच्छा, म्हणजे जे फ्रॅक्चर जे पूर्वी झालेलं आहे, माकड हाडाचं फ्रॅक्चर, त्याच्या संदर्भात तुम्ही विचारता आहे. नॉर्मली काय होतं, आता माकड हाडाबद्दल पण आपण बोलणार आहोत पुढे, पण ज्या वेळेला माकड हाडाचं किंवा आपण ज्याला पेल्विस फ्रॅक्चर्स म्हणतो, हे एक प्रकारचं सिरियस प्रकारचं फ्रॅक्चर आपण याला गृहीत धरतो. आणि सिरियस म्हणजे याच्यासाठी की याला आम्ही एक हाय वेलॉसिटी इम्पॅक्ट म्हणतात किंवा हाय वेलॉसिटी इंजुरीज. ज्या वेळेला फार मोठा अपघात झालेला असतो, तुमच्या पोटावरून किंवा कमरेखालून जर समजा मोठं गाडीचं चाक वगैरे गेलं असेल, अशा वेळेला अक्षरशः त्या पेल्विसचा किंवा माकड हाडाचा चुरा होतो. आणि त्याच्यासोबत जर असोसिएटेड जर बाकी पण इंजुरीज असतील, जसं आपल्या आतले जे नाजूक अवयव असतात त्यांना पण इजा झालेली असते, किंवा आतल्या ज्या बारीक बारीक नसा असतात त्यांना पण इजा झालेली असते, मग त्यामुळे याचं जे गांभीर्य आहे ते अतिशय आपण याला सिरियस असं म्हणतो. आणि म्हणून जरी समजा सुरुवातीला आपण याच्यातून सगळं बाहेर आलो, याच्यातून सगळ्या शस्त्रक्रिया झाल्या, ऑपरेशन्स झाले, सगळ्या गोष्टी ची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली, आतल्या अवयवांचे पण ऑपरेशन्स झाले, तरीही बरेच वेळेला असं होतं की सगळ्या गोष्टी आपल्याला फिक्स करता येत नाहीत. की जसं असेल, ज्याला आपण प्रयत्न केला जातो की खूपच जर चुरा झाला असेल, डॅमेज सिग्निफिकंट असेल, तर ते ॲज नियर नॉर्मल ॲज पॉसिबल ज्याला आपण म्हणतो तसं आपण करण्याचा प्रयत्न केला जातो.
पण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात जे आतले लिगामेंट्स असतात, बारीक बारीक नसा असतात किंवा आतले काही अवयव असतात, ते आपल्याला इव्हन ऑपरेशन नंतर पण फिक्स करता येत नाही. म्हणून बरेच वेळेला त्याला आपण ज्याला रेसिड्युअल पेन म्हणतो, की जर समजा तुमचं आधीची ट्रीटमेंट अतिशय व्यवस्थितरित्या झालेली असेल, आधीचे ऑपरेशन्स पण सगळे सक्सेसफुल झालेले असतील, हाडं जर सगळी जुळलेली असतील, तरीही जर दुखत असेल तर ते आतल्या ज्या बारीक बारीक नसा असतात त्यांना डॅमेज झाल्यामुळे. त्याच्यामुळे अशा वेळेला तरी आधी आपल्याला एकदा प्रॉपर परत इव्हॅल्युएट करणं, एकदा तुम्हाला पण एक सल्ला की एकदा तज्ज्ञांना भेटून की सगळं व्यवस्थित झालेलं आहे किंवा नाही, परत एक्सरेज किंवा CT स्कॅन वगैरे सगळं काढून मग आपण पुढचा निर्णय घेऊ शकतो. अगदी सुशांतजी, धन्यवाद तुम्ही जोडला गेलात त्यासाठी. आणि तुम्हाला आणखी जर काही विचारायचं असेल तर आपला स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर संपर्क करून तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्यांना भेटूसुद्धा शकताय. सर, पुढच्या प्रश्नांकडे आपण वळतोय. बरेच फोन येत आहेत, पण माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मल्टी डिसिप्लिनरी ॲप्रोच, दृष्टिकोन, हे काय ते सुद्धा सांगा. मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच म्हणजे जिथे वेगवेगळी तज्ज्ञ लोक एकाच हॉस्पिटलमध्ये आपल्याला एकाच वेळी सापडू शकतील असे. ज्यावेळेला आता साधारणतः आपले आता हॉस्पिटल सगळे मोठमोठे झालेले आहेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आपण त्याला म्हणतो. बरेच वेळेला ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुम्हाला फक्त फ्रॅक्चरच होईल असं नाही, बऱ्याचशा बाकीच्या इंजुरीज पण होतात. पोटाला पण, आतल्या अवयवांना पण डॅमेज होतो किंवा छातीला पण, फुफ्फुसांना पण इंजुरी होते, डोक्याला किंवा मेंदूला पण मार लागतो. मग आता मॉडर्न टेक्निकप्रमाणे प्रत्येक गोष्ट वेगवेगळे तज्ज्ञ लोक किंवा स्पेशालिस्ट लोक बघितले जातात. जसं न्यूरोसर्जन झालं जे मेंदूचे बघतील, छातीसाठी पण जे CVTA सर्जन झाले ते बघतात, पोटासाठी GI सर्जन बघतात, हाडांसाठी आम्ही ऑर्थोपेडिक सर्जन बघतो किंवा प्लास्टिक सर्जन्स बघतात. तर हे असे सगळी लोक जर आपल्याला एकाच ठिकाणी मिळाली तर ते अतिउत्तम पेशंटच्या दृष्टीने, कारण त्यांनी आपल्या ट्रीटमेंटमध्ये पण फरक पडतो, तुम्हाला किंवा लोकांना पण इकडे तिकडे धावाधाव करण्याची गरज पडत नाही. तर मग म्हणून अशा वेळेला जिथे हे सगळेजण एकत्रितरित्या येऊन आपण काम करतो किंवा जिथे ICUचा बॅकअप असतो, अशा ठिकाणी यांचा इलाज प्रॉपररित्या केला जाऊ शकतो. अगदी. आणि मगाशी जसं मी म्हटलं की पुण्यामध्ये सरांचं हॉस्पिटलसुद्धा आहे, तिथे या जॉईंट रिप्लेसमेंटच्या सगळ्या सर्जरीज होतात. अनेको सर्जरीज सरांनी आत्तापर्यंत केलेल्या आहेत आणि अनेकांना बरेच चांगले अनुभवसुद्धा आलेले आहेत. त्यांचे स्वतःचे रिझल्ट्स खूप पॉझिटिव्ह आहेत. मगाशी जसं आपण डॉक्टरांचं म्हटलं की त्यांना बराच दांडगा अनुभव आहे आणि त्यामुळेच तुम्हीसुद्धा जर तुम्हाला काहीही त्रास असेल या संदर्भात तर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तिथे भेटू शकता आणि अनेको सर्जरी तिथे होतात. तुम्हीसुद्धा जाऊन तुम्हालासुद्धा मार्गदर्शन खूप छान मिळेल. डॉक्टर, पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स म्हणजे नेमकं काय? पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स हा अतिशय चांगला सब्जेक्ट आहे. ही ऑर्थोपेडिक्सची आम्ही याला ब्रँच म्हणतो. माझा स्पेशल इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे, कारण माझं उच्च शिक्षण पण याच्यामध्ये झालेलं आहे, ज्याला आम्ही फेलोशिप असं म्हणतो. पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक किंवा बाल अस्थिरोग तज्ज्ञ याचा अर्थ की लहान मुलांमध्ये होणारे हाडांचे विकार. आता लहान मुलं म्हणजे जी साधारणतः 16 वर्षाच्या आतली मुलं जी आहेत त्यांना पण बऱ्याच प्रकारचे हाडांचे किंवा ऑर्थोपेडिकचे प्रॉब्लेम्स असू शकतात. ती वेगळी याच्यासाठी की लहान मुलांचं शरीर किंवा त्यांची हाडं पण मोठ्यांपेक्षा वेगळी असतात. ज्याला आपण म्हणतो की एक वाढतं अंग असतं किंवा वाढती हाडं असतात, त्यांची वाढ होत असते आणि त्यावेळेला त्यांची इवन फ्रॅक्चर्स पण जे होतात, ज्याला आम्ही फायसियल इंजुरीज असं म्हणतो, म्हणजे ज्या ठिकाणाहून त्या हाडाची वाढ होत असते, अशा जर ठिकाणी जर त्यांना इंजुरी झाली किंवा फ्रॅक्चर झालं तर त्याचं आउटकम पण फार वेगळं होतं. त्याला होणारी किंवा त्याला लागणारी ट्रीटमेंट पण फार वेगळी असते, जी नॉर्मल किंवा ॲडल्ट किंवा मोठ्या माणसांपेक्षा त्यांना वेगळ्या ट्रीटमेंटची आवश्यकता असते. तर म्हणून याचा एक सेपरेट ब्रँच अशी केल्या गेलेली आहे की जिथे या सगळ्या गोष्टी आपण ट्रीट करू शकतो. फ्रॅक्चरच्या व्यतिरिक्त पण लहान मुलांमध्ये पण बरेचसे विकार असतात. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक जन्मजात ज्याला आपण व्यंगत्व म्हणतो किंवा बऱ्याच वेळेला पायाचा जो आम्ही क्लब फूट म्हणतो किंवा पायाचा असलेला तिरकेपणा किंवा खुब्यांमध्ये असलेले डिसलोकेशन्स किंवा ज्याला आपण हिप डिसलोकेशन्स म्हणतो, गुडघ्यांमध्ये एकतर नॉकनी किंवा ज्याला आपण जेनू वाल्गम किंवा जेनू वारम असं म्हणतो, या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये येतात. याला पण वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट लागते आणि हे सगळ्या आपण गोष्टी प्रॉपर ट्रीटमेंटनी आपण ठीक करू शकतो. तसाच दुसरा एक टॉपिक लहान मुलांच्या बाबतीत जर म्हटलं तर त्यांच्यामध्ये होणारी हाडांची इन्फेक्शन्स किंवा जसं लहान मुलांना बाकीची पण इन्फेक्शन्स होतात तसं हाडांची पण इन्फेक्शन्स बऱ्यापैकी कॉमन आहेत.
त्याच्यामध्ये आपले सांधे म्हणा किंवा हाडं म्हणा त्याला पण इन्फेक्शन होतं, ज्याला आपण ऑस्टिओमायलायटिस असं म्हणतात. त्याची पण ट्रीटमेंट वेगळी असते आणि ती पण अत्यंत व्यवस्थितरित्या करणं गरजेचं असतं. लहान मुलांमध्ये ट्यूमर्स पण होतात की वेगवेगळ्या प्रकारची, साधे ट्यूमर्सपासून तर कॅन्सरस ट्यूमर्स ज्याला आपण म्हणतो त्याची पण ट्रीटमेंट वेगळी असते. तसंच मणक्यांचे विकार किंवा ज्याला आपण एक कुबड असं म्हणतो किंवा स्कोलिओसिस आम्ही म्हणतो, याला पण वेगळी ट्रीटमेंट आवश्यक असते. आणि ही सगळी ट्रीटमेंट ज्या वेळेला आपण लवकरात लवकर सुरू करतो निश्चितच त्याचा फायदा मुलांना होतो आणि नंतर होणारी त्यांचं जे व्यंगत्व आहे ते बऱ्यापैकी कमी केल्या जाऊ शकतं ट्रीटमेंटनंतर. अच्छा सर, आपण बरेच फोन येतात, आपण फोनकडे जातोय. भास्कर पाटील यांचा फोन आहे. भास्करजी, माझा आवाज तुमच्याकडे येतोय? येस मॅम, मी येतोय. बोले बोले. मॅडम नमस्कार, मी भास्कर पाटील बोलतोय नागपूरवरून. मला एक प्रश्न विचारायचा की ओपन फ्रॅक्चर म्हणजे काय याच्यावर आणि त्याचे सोल्युशन काय याच्यावर मला माहिती हवी होती. अच्छा, आय थिंक आपण मगाशीच बोललो, चर्चा जी केली त्याच्यामध्ये मी सांगितलं की ओपन फ्रॅक्चर्स म्हणजे की ज्या वेळेला जखम झालेली असते, जसं तुम्हाला पायाचं हाडाचं फ्रॅक्चर झालेलं आहे, पण फ्रॅक्चरच्या व्यतिरिक्त तिथे मोठी जखम झालेली आहे किंवा ज्याला आपण लॅसिरेशन म्हणतो आणि जखम होऊन आतलं हाड आपल्याला बाहेर दिसतंय किंवा फ्रॅक्चर जे असतं त्याचं आतलं जे ब्लिडिंग आहे ते बाहेर आलेलं आहे, अशी जेव्हा ज्या वेळेला संकल्पना किंवा अशी जी घटना घडते त्याला आपण ओपन फ्रॅक्चर्स असं म्हणतात. आता याची ट्रीटमेंट वेगळी याच्यासाठी की साधारणतः जे नॉर्मल फ्रॅक्चर्स होतात तेच पायाचं हाड जर ज्या वेळेला नुसतं फ्रॅक्चर झालेलं असतं त्याला आपण ऑपरेशन करून आपण आतमध्ये रॉड घालतो किंवा त्याला फिक्स केलं जातं आणि त्याचं ऑपरेशन सुरळीतपणे होतं. पण ज्या वेळेला हे ओपन फ्रॅक्चर असतं त्यावेळेला त्याच्या अवतीभोवती असणारी आपली स्किन, सॉफ्ट टिश्यूज किंवा स्नायू, आतल्या ज्या बारीक बारीक नसा असतील किंवा रक्तवाहिन्या किंवा नर्व्स यांच्याकडे पण अटेन्शन देणं तेवढंच गरजेचं असतं. आणि त्यावेळेला मग अशा वेळेला जी जखम असते त्याच्यामध्ये बाहेरच्या वातावरणातली किंवा जसं ॲक्सिडेंट झाला असेल रस्त्यावरती तर ते बाहेरचे जंतू, धूळ वगैरे ते सगळं आतमध्ये जाऊन त्याचं इन्फेक्शन होण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणून अशा वेळेला तातडीने त्याचं ऑपरेशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक डिब्राइडमेंट आणि एक्सटर्नल फिक्सेटर, की तुम्ही त्याला तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन त्या जखमा सगळ्या स्वच्छ धुतल्या जातात आणि प्लस नंतर मग बाहेरून रॉड घालून त्याला टेम्पररीली फिक्स केलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या जखमा वगैरे सगळ्या भरून निघतील, आतल्या ज्या तुमच्या नर्व्स किंवा आतल्या ज्या रक्तवाहिन्या वगैरे आहेत त्या सुरळीत झाल्यानंतर मग त्याला सेकंड स्टेजमध्ये दुसरं ऑपरेशन करून ते रॉड वगैरे घातल्या जातो. अगदी. भास्करजी नमस्कार, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल किंवा कोणत्याही समस्या असतील तर तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू सुद्धा शकताय, तुमच्या समस्या ते सोडवतील. डॉक्टर, प्रश्नाकडे येते पुन्हा. रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा फार दबदबा आहे, आपण अनेक हॉस्पिटल्समध्ये पाहिलं असेल, तर ते तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय? रोबोटिक्स ही संकल्पना किंवा हे तंत्रज्ञान तसं फारसं काही एकदम आधुनिक नाही. म्हणजे मी म्हणेन की एक साधारणतः पहिली रोबोटिक सर्जरी जी झाली होती ऑर्थोपेडिक्समध्ये ती 1991मध्ये झाली होती, ज्यावेळेला हिप रिप्लेसमेंट केला गेला होता US मध्ये. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये बरेचसे डेव्हलपमेंट्स होत गेले, बरेचसे वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्यांनी नवीन नवीन तंत्रज्ञानांनी वेगवेगळे रोबोट्स निर्माण केलेले आहेत. आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर आय थिंक पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया 2017मध्ये झाली होती आणि त्याच्यानंतर मग हे खूप जास्त रॅम्पंट झालेलं आहे. तर नेमकं रोबोटिक सर्जरी म्हणजे काय आहे की लोकांच्या बऱ्याचशा कल्पना आहेत की रोबोटिक सर्जरीमध्ये ॲक्च्युअल रोबोट येऊन ऑपरेशन करतो किंवा अजून तिथे अजिबातच टाके लागत नाही किंवा लेझरसारख्या पद्धतीने ऑपरेशन केलं जातं, असं काही नसतं. रोबोटिक सर्जरी किंवा रोबोट म्हणजे एक प्रकारचं एक आमच्या किंवा सर्जनच्या दृष्टीने असणारं महत्त्वाचं एक टूल किंवा एक ज्याला आपण एक अवजार म्हणतो, जिथे आम्ही ऑपरेशन्स करतो, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची अवजारे लागतात, अशा वेळेला असणारं ते एक अवजार किंवा एक रोबोटिक आर्म असं आहे. त्याच्यामुळे आता याच्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे रोबोट निर्माण झालेले आहेत, ज्याला आपण एक ऑटोनॉमस रोबोट म्हणतो. म्हणजे सर्जरीच्या काही स्टेप्स पण ते रोबोट स्वतः करतात. ज्या वेळेला आपण त्यांना सगळा डाटा वगैरे फीड केला जातो, CT स्कॅनपासून एक्सरेजपासून, तर त्यांच्याकडे सगळं 3 डायमेन्शनल ते इमेज निर्माण होते आणि त्या प्रमाणात काही स्टेप्स रोबोट स्वतः करतो. इतर बाकीच्या रोबोट्समध्ये सर्जन इज स्टील द मेन प्लेयर, ज्याच्यामध्ये फक्त हे एक इक्विपमेंट म्हणून सर्जनच्या मदतीला असतं.
आणि जिथे बेसिक संकल्पना ही आहे की तुमची ऑपरेशनची जी अचूकता आहे ती वाढते. म्हणजे जसं स्पेशली ज्या वेळेला आपण नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट केलं जातं, याचा मॅक्सिमम रिझल्ट चांगला केव्हा येतो की ज्या वेळेला तुमचं ऑपरेशन एकदम अचूकरित्या झालं असेल त्याच वेळेला. मग ही अचूकता कशामुळे वाढते? नॉर्मली आम्ही जे ऑपरेशन्स करतो त्यामध्ये आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला आम्ही जिग्स म्हणतो किंवा इक्विपमेंट्स म्हणतो किंवा अवजार म्हणतो त्यांच्या मदतीने आपण हे करतो. पण ज्या वेळेला एक रोबोटिक किंवा दुसरं एक आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये आपण ऑपरेशनच्या अगोदर बराचसा डाटा आपल्याकडे असतो आणि जे कट्स घेतल्या जातात ते प्रिसाइजली किंवा ॲक्युरेटपणे घेतल्या जातात, त्याच्यामुळे साहजिक आहे की ते ऑपरेशनची जो रिझल्ट आहे तो बऱ्यापैकी चांगला येतो. आणि म्हणून सध्याच्या याच्यामध्ये मला असं वाटतं की जिथे रोबोटिक पॉसिबल असेल अशा वेळेला जर आपण रोबोटिक पद्धतीने जर सर्जरी केली तर ती केव्हाही फायद्याची राहील. अगदी. आणि जसं सरांनी आत्तापर्यंत त्या उपचार पद्धतींचा उल्लेख केला किंवा ज्या सर्जरीजचा उल्लेख केला, त्या सगळ्या सर्जरी आणि सगळ्या ट्रीटमेंट्स सरांचं जे मेडिकवर हॉस्पिटल आहे तिथे होतात. आणि फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर तेलंगणा, कर्नाटकमध्ये सुद्धा त्यांच्या ब्रांचेस आहेत आणि तिथे सुद्धा शस्त्रक्रिया खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे लोकांचा, बरोबर ना सर? रिझल्ट खूप बरेच चांगले आहेत आणि त्यांचा बराच जाणगा अनुभवसुद्धा आहे. मी पुन्हा एकदा सांगेन, तुम्हाला सुद्धा कोणताही जर समस्या असतील या संदर्भात, कोणतीही जर सर्जरी असेल हाडांसंदर्भात, तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि सर तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करतील. सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान सल्ला दिलात, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि हेल्थ टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.